पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ज्येष्ठ नेते देवानंद पाटील व मित्र परिवार निढोरी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज पालखीला यांत्रिक रथ, 19 वर्षाच्या वारीला नवे वैभव. गेली 19 वर्ष अखंडपणे सुरू असलेल्या समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज पालखी सोहळ्याला यंदा नव्या यांत्रिक रथाचे वैभव लाभले आहे. रेठरे धरण, आळंदी, पंढरपूर या पालखी सोहळ्याचे जनक हबप गुरुवर्य निशिकांत शेटे महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य रथाचे पूजन रविवारी राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथे भक्तिभावात करण्यात आले. भुदरगड तालुक्यातील नाधवडे येथील ज्योतिर्लिंग फर्निचरचे अवधूत सुरेश सुतार, अमोल सुरेश सुतार आणि श्रेयस अमर सुतार या कुशल कारागिरांनी तब्बल 7 महिने अहोरात्र मेहनत घेऊन सुमारे 9 लाख रुपये खर्चून हा रथ तयार केला. रथ निर्मितीतील बारकावे आणि पारंपरिक वैभव जपत आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. चंद्रे येथील भैरवनाथ मंदिर परिसरात हबप सुरेश कुकडे महाराज यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी चंद्रे परिसरातील तसेच विविध भागातून आलेल्या साधकांची मोठी उपस्थिती होती. गेली 19 वर्ष पालखीसोबत असलेला रथ साधकांना हाताने ओढावा लागत होता. विशेषतः सासवड घाट चढताना साधकांना मोठा शारीरिक ताण सहन करावा लागत असे. ही अडचण लक्षात घेऊन पालखी सोहळ्याला यांत्रिक रथ मिळावा असा संकल्प गुरुवर्य निशिकांत शेटे महाराज यांनी केला आणि त्यातून हा नवा रथ साकार झाला. या पालखी सोहळ्यात चंद्रे परिसरासह बेळगाव, सातारा आणि अन्य भागातील सुमारे 400 साधक दरवर्षी आळंदी ते पंढरपूर या वारीत सहभागी होतात. गुरुभक्ती, निष्ठा आणि सेवाभावाचा वारसा जपणाऱ्या या दिंडीला यंदा नव्या रथामुळे अधिक वैभव प्राप्त झाले आहे. रथपूजनानंतर सकाळी हा यांत्रिक रथ चंद्रे येथून दिग्रज रेठरे धरणाकडे प्रस्थान झाला. साधकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात रथाला निरोप दिला. नव्या रथामुळे यंदाचा पालखी सोहळा अधिक दिमागदार आणि उत्साहपूर्ण होणार असल्याची भावना उपस्थित साधकांनी व्यक्त केली. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. रामकृष्ण हरी. मी विश्वनाथ राजाराम गुरव गिरगाव. जनार्दन महाराज पालखी सोहळा, या पालखी सोहळ्याचं रथ जो तुम्हाला मागं दिसतोय याची संकल्पना जर म्हणाल तर गुरुवर्य हरिभक्त परायण निशिकांतजी शेटे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 19 वर्ष झालं रेठरे धरण ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर असा चालणारा सोहळा आणि या सोहळ्याचा आपल्याला दिसणारा रथ याची पूर्ण संकल्पना जर कोणाची असेल तर गुरुवर्य निशिकांतजी शेटे महाराज यांची आहे. एक अनुभव जर सांगायचा झाला वारीतील, यापूर्वी जो रथ होता तो हाताने ओढायचा रथ होता आणि ओढत असताना सासवडचा घाट चढल्यानंतर जी ओढणारी साधक मंडळी असायची ती साधक मंडळी थोडी थकून जायची आणि थकल्यानंतर बाबांच्या मनात आलं असेल, जनार्दन महाराजांच्या मनात आलं असेल की बाबा हे वैभव जे आहे आणि हे जो रथ आहे तो यांत्रिक पद्धतीचा व्हावा. हातानं साधक मंडळी ओढत होती, गुरुभक्ती होती, गुरुनिष्ठा होती. त्या निष्ठेच्या जोरावरती चंद्रे गावातील असतील, या भागातील परिसरातले असतील, बेळगावचे असतील किंवा सातारा, पाटण या तालुक्यातली लोकंसुद्धा या दिंडीमध्ये सामील असतात. 350 ते 400 लोक या सोहळा घेऊन आळंदी ते पंढरपूर सोहळा निघतोय. आपल्या भागातली असणारी लोकंसुद्धा हा रथ वडायचं काम करायचे. गुरुनिष्ठा होती, गुरुभक्ती होती. पण महाराजांच्या मनात आला असेल आणि त्यांच्या संकल्पनेतून हा रथ साकार होतोय. हा रथ जो आहे तो आपल्या भागातीलच ज्योतिर्लिंग फर्निचर नादवडे यांचे असणारे सर्व जे बंधू आहेत, अवधूत सुतार असतील, अमोल सुतार असतील, त्यांचे असणारे लहान बंधू असतील, त्यांच्या घरातील सगळी मंडळी असतील, गेली 4 ते 6 महिने या रथाला बनवताना अट्टहास करतायत. पूर्ण त्यांनी प्रेम आणि जिव्हाळा तसेच याला अनमोल सहकार्य जर कुणाचं लाभलं असेल. आता गावामध्ये हा रथ आल्यानंतर, रथाचं आगमन झाल्यानंतर अत्यंत आनंदात चंद्र्यातील सर्व लोकांनी, शेळेवाडीच्या लोकांनी, त्याच्यानंतर बाहेरगावची बेलवळेचं भजनी मंडळ आलं होतं, मृदंगाचार्य बाहेरचे होते. अतिशय सुंदर नियोजन केलं होतं. कारण गुरुसेवा ज्याचे ठाई आणि तुका वंदी त्याचे पायी या अनुषंगानं
या गावातील सर्व साधक मंडळींनी, चंद्रे गावातील असतील, शेळेवाडी गावातील असतील, पुन्हा आलेले बाहेरगावचे टाळकरी असतील, अत्यंत 2 तास 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत अगदी सुंदर त्या गुरुभक्तीचा आनंद जो आहे तो गुरुभक्तीचा आनंद गावातील सर्व लोकांनी आणि सर्व साधकांनी घेतला. अमोल असं सहकार्य जे आहे या गावातील भजनी मंडळाचं खरोखर उल्लेखनीय असं त्यांचं जे सहकार्य लाभलं त्यांच्याही चरणी प्रणिपात करतो. गावातील विशिष्ट पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी असतील, सहकारी संस्थांचे पदाधिकारी असतील, सर्वांनी हा आनंद गेले 5 वाजल्यापासून आता 8:30 ते 9 वाजता या वेळेपर्यंत घेत आहेत. त्यांना सर्वांनाही बाबांचा आशीर्वाद राहो. तुम्हा सर्वांच्या संकल्पनेतून आणि तुमच्या सर्वांच्या परिश्रमातून नवे तर तुमचा गुरुभक्तीचा असणारा आनंद तुमच्या समोर पाठीमागं जनार्दन महाराजांचा पालखी सोहळ्याचा रथ दिसतोय. खरोखर तुमच्या जुन्या साधक मंडळींचं प्रेम आणि नवीन असणारी या वारीमध्ये चालणारी साधक मंडळी या सगळ्यांचं प्रेम, हे दोन्ही प्रेम एकत्र करून महाराजांनी त्यांची संकल्पना त्यांनी पूर्ण करून घेतली. महाराजांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. हे जे नियोजन आहे गेली 19 वर्ष झालं जी वाटचाल करतायत, कारण रथ बनवायची जर संकल्पना असेल तो रथ ओढत असताना माझा अनुभव स्वतःचा मी सांगतो. मी महाराजांच्या चरणी फक्त डोकं ठेवलं आणि जो ओढायचा रथ होता त्या रथामध्ये महाराजांना फक्त म्हणलं, महाराज तुमची साधक मंडळी जी आहेत त्या साधकांच्यासाठी आणि त्यांच्या प्रेमापोटी तुम्हाला हा यांत्रिक रथ बनवायला लागतोय. आणि बाबांनी ते मनावर घेतलं, तुमच्या आमच्या मनामध्ये ते रुजवलं साधक मंडळींच्या मध्ये की बाबांनीच ते कार्य करून घेतले. असं नाही की बाबा साधकांनी जरी बनवलं असलं तर ती मनात आणण्याची संकल्पना जे रथामध्ये बसलेले जनार्दन बाबा आहेत त्यांची संकल्पना आहे. आणि त्यांनी मनात तुमच्या आमच्या आणल्यामुळं आणि तुम्हाकरवी ते सर्वांच्याकडनं करून घेतलं आणि अमोल असं तुम्ही सर्वांनी सहकार्य दिलं. त्याबद्दल चंद्रे गावातील, शेळेवाडी गावातील, बाहेरगावची आलेली लोक यांचा सर्वांचा मी ऋणी राहील. अशीच तुम्ही गुरुसेवा करत राहा. गुरु तुम्हाला देत राहतील. या कलियुगात देव तुम्हाला काहीही देऊ शकत नाही, कारण तो शांत कटेवरती हात आणि विटेवरती उभा आहे. तुम्ही आलात बघत नाही, गेलात बघत नाही, पण गुरुची सेवा जर केलात तर गुरुच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. कलियुगात गुरुसेवा एकमेव श्रेष्ठ आहे आणि गुरुसेवेत जेवढं राहाल तेवढं तुम्हाला त्याची प्रचिती प्रापंचिक जीवनात, तुमच्या सामाजिक जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. पण गुरुसेवेत राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून तुकोबारायांनी म्हणलंय, तुका म्हणे गुरुभजनी आणि देव भेटे जनिवनी, आणि तो जनावनात असणारा देव तुम्हाला भेटायला मिळू दे ही तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. भैरवनाथच्या प्रांगणामध्ये इथं चालू असणारा हे रथाचं आयोजन सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. अशीच सेवा करत राहा ही सर्वांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण. उद्यापासून मार्ग कसा असणार? उद्यापासून हा रथ जो आहे चंद्रे गावातून सकाळी बरोबर आदरणीय हरिभक्तपरायण सुरेश कोकडे महाराज आणि आमच्या गावात, आपल्या गावातील चंद्रे गावातील जे साधक मंडळी आहेत त्यांच्या शुभ हस्ते सकाळी पुन्हा रथाचं पूजन, सकाळी महाराजांची आरती होते, रथामधलं पूजन होते आणि पूजन झाल्यानंतर आरती होते आणि सकाळी चंद्रे गावातून हा रथ प्रस्थान होतोय. हा रथ महाराजांच्या इथं रेठरे धरण दिग्रजमध्ये जाईल, दिग्रजमधून रेठरे धरण इथं येईल आणि रेठरे धरणमधून उद्या संध्याकाळी हा रथ आळंदीकडे प्रस्थान होईल आणि 7 तारखेला बरोबर माऊलींची, तुकोबांची पालखी प्रस्थान होते आणि 8 तारखेला माऊलींची पालखी प्रस्थान आहे. या पालखीसोबत हा रथ प्रस्थान होतोय पंढरपूर आणि पंढरीकडे रवाना होते. रामकृष्ण. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी ज्योतिर्लिंग फर्निचरचा सदस्य. तर आपण हा पाहू शकताय जनार्दन महाराजांचा पालखी सोहळ्याचा रथ आहे. तर ह्याचे आपल्याला सहकार्य मोल म्हणजे निशिकांत शेट्टी महाराजांचा आपल्याला लाभलेला आहे. तर आपण हा पूर्ण रथ सागवानमध्ये बनवलेला आहे. त्यानंतर साधारणतः खर्च आलेला आहे जवळजवळ 8 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे. तर या रकमेपेक्षा ह्या गुरूंच्या चरणी जी सेवा आपल्याला करण्याचं भाग्य लाभलेलं आहे हे खूप मोठे आहे. त्यामुळे आपण यात खूप जोशाने काम केलेलं आहे. जवळपास 4 महिने काम पूर्ण करण्यासाठी 4 महिने लागलेले आहेत. किती कारागीर लागले आता खाली तुमच्या? जवळजवळ आम्ही 4 भाऊ आणि 2 वडीलधारी माणसं असे आम्ही 5-6 जणांनी मिळून हे काम पूर्ण केलेलं आहे. आणि मेन म्हणजे ह्याचं फिनिशिंग वगैरे वॉटरप्रूफ केलेलं आहे आपण.
निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.